सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची शासनाने नियुक्ती केली आहे। त्यांच्या बदलीचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी काढले आहे। डॉक्टर ओंबासे हे महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहे। सोलापूर महापालिका आयुक्त पदावर असलेल्या शीतल तेली उगले यांच्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून डॉक्टर सचिन ओंबासे यांची बदली करण्यात आली आहे। डॉक्टर ओंबासे हे गुरुवारी कार्यालयीन वेळेत सकाळी पदभार घेणार आहेत। मात्र शासनाने सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांची बदली केल्यानंतर त्यांची कुठेही पोस्टिंग केलेली नाही, त्यामुळे त्यांना प्रतीक्षाधीन राहावे लागणार असल्याचे सांगण्यात आले। डॉक्टर सचिन ओंबासे हे 2015 भारतीय प्रशासन सेवा IAS बॅचचे अधिकारी आहेत। मूळचे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात असलेल्या वडगाव येथील डॉक्टर सचिन ओंबासे यांचे 1ली ते 12वी पर्यंतचे शिक्षण सातारा येथील रयत शिक्षण संस्था दहिवडी व पुणे जिल्ह्यातील मंचर येथील शाळा महाविद्यालयात पूर्ण झाले। त्यानंतर MBBS शिक्षण BJ वैद्यकीय महाविद्यालयात पुणे येथे झाले। त्यांनी प्रथम UPSC ची परीक्षा देऊन IRS 2011 बॅच मध्ये असिस्टंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स या पदावर 3 वर्ष बिकानेर राजस्थान येथे कार्य केले। यानंतर UPSC ची परीक्षा पुन्हा दिल्यानंतर IPS 2014 बॅच महाराष्ट्र केडर मध्ये निवड झाली। त्यानंतर 8 महिन्याची सेवा IPS मध्ये पूर्ण केली। पुन्हा एकदा UPSC ची परीक्षा देऊन IAS च्या 2015 बॅच मध्ये निवड झाली। तेव्हापासून आजतागायत भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत। त्यांनी प्रशिक्षण कालावधी जळगाव जिल्ह्यात यशस्वीरित्या पूर्ण केला। तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रथम नियुक्ती गडचिरोली येथे झाली। त्या ठिकाणी सहाय्यक जिल्हाधिकारी प्रांत STO व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या पदावर दिनांक 17 ऑक्टोबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2019 या कालावधीत दोन्ही पदांची जबाबदारी उत्कृष्टरित्या सांभाळली। यानंतर ते दिनांक 7 मार्च 2019 पासून वर्धा येथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते। यानंतर त्यांची नियुक्ती 30 सप्टेंबर 2022 रोजी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून झाल्यानंतर ते आजतागायत त्या पदावर उत्कृष्टरित्या कामगिरी बजावत कार्यरत होते।